तर मला सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा की बँक ऑक्शन म्हणजे नेमकं काय? आता तसं बँक ऑक्शनमध्ये काय होतं की नॉर्मल ट्रान्झॅक्शनमध्ये कस्टमर टू कस्टमर डील होते, फायनलाइज होतं. बरोबर. बँक ऑक्शनमध्ये जेव्हा असेट NPA मध्ये जातं त्याच्यानंतर त्याची रिकव्हरी येते ती ओपन ऑक्शनमध्ये करावी लागते. म्हणजे असं कस्टमरला डायरेक्ट बँक सेल आउट करू शकत नाहीत. NPA झाल्याच्या नंतर ऑक्शनला काढेपर्यंतचा टाइम किती असतो? किती दिवसानंतर ती बँक ऑक्शनला काढते? ते साधारणतः म्हणजे टाइम टॅगनुसार असतं. वर्ष दीड वर्षाचा सुद्धा असू शकतो. जर तुम्हाला घर घ्यायचं असेल, गुंतवणूक करायची असेल, बँक ऑक्शनचा खरा गेम नेमका कसा चालतो हे पाहायचं असेल, हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो. महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किती प्रॉपर्टीज असतील की ज्या ऑक्शनमध्ये येतात? आता कसं आहे सर माहिती आहे का, जसं की बँकांच्या जर सेक्टरमध्ये गेलं तर POSB बँक्स आहेत, प्रायव्हेट बँक्स आहेत, कमर्शियल्स बँक्स आहेत आणि ज्या फॉरेन बँक्स पण आहेत. त्याच्यामध्ये स्टेट वाईज असं डेटा निघतो किंवा जो पूर्ण ग्रॉस NPA असं म्हटलं जातं त्याला, त्याचा लास्ट जो 2021ला रिपोर्ट केला गेला होता तो हायर साईड 9% केला होता. मग एखादी बँक 30-40% मार्केट रेटपेक्षा कमी प्राइसमध्ये काय एखादी प्रॉपर्टी सेल करते? जर मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात, पुण्यात, मुंबईमध्ये आजही फ्लॅट्स जे मिळतात ते बाजार भावापेक्षा 40 ते 60% स्वस्त किमतीमध्ये तुम्ही ते घेऊ शकता, आणि तेही कोणत्या बिल्डरकडून नाही, कोणत्या दलालाकडून नाही, पूर्णपणे कायदेशीर. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. बँका दर महिन्याला कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीज ऑक्शन मध्ये विकतात, पण सामान्य माणसाला याची माहिती मिळतच नाही. तर हा सगळा व्यवहार नेमका कसा होतो, कोण या ऑक्शन मध्ये पार्टिसिपेट करू शकतो, याची सगळी प्रोसेस नेमकी काय असते, किती दिवसामध्ये या प्रॉपर्टीज तुम्हाला मिळू शकतात, आणि बँक या प्रॉपर्टीज मार्केट रेटपेक्षा कमी किमतीमध्ये का विकतात, या सगळ्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. क्रंची डील्सचे फाउंडर वैभव भुजबळ आणि मॅडम करिश्मा कौंदे. सर नमस्कार आणि ताई नमस्कार. स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. तुम्ही खूप एका वेगळ्या फील्डमध्ये काम करताय. खूप कमी लोकांना याबद्दल माहिती असेल. सर्वसामान्यांमध्ये बँक ऑक्शन याबद्दलची माहिती खूप कमी आहे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा की बँक ऑक्शन म्हणजे नेमकं काय, आणि बँक ऑक्शन हे बाकी प्रॉपर्टी जे आपण खरेदी करतो किंवा विक्री करतो यापेक्षा वेगळं कसं काय? आता तसं बँक ऑक्शन मध्ये काय होतं की नॉर्मल ट्रान्झॅक्शन मध्ये कस्टमर टू कस्टमर डील होते, फायनलाइज होतं. बरोबर. बँक ऑक्शन मध्ये जेव्हा असेट NPA मध्ये जातं त्याच्यानंतर त्याची रिकव्हरी येते ती ओपन ऑक्शन मध्ये करावी लागते. म्हणजे असं कस्टमरला डायरेक्ट बँक सेल आउट करू शकत नाही. त्याच्या पर्पज साठी बँक काय करते की ह्याचं एक ऑक्शन करते. बँक असो किंवा सेमी गव्हर्नमेंट असो किंवा गव्हर्नमेंट असो, एखादी प्रॉपर्टी सीज केली, जप्त केली तर ते प्रायव्हेट मध्ये कुणाला सेल करू शकत नाही. त्याच्यामध्ये पार्शलिटी होऊ नये त्यासाठी बँक ऑक्शन कंडक्ट करते. ते ऑक्शन ओपन असतं. मग त्याच्यामध्ये काय होतं की प्रॉपर्टीचे जे मार्केट रेट आहे त्या मार्केट रेटनुसार ती प्रॉपर्टी आपण मार्केटमध्ये सेलिंगसाठी काढतो. त्याची पब्लिक नोटीस काढतो, प्री सेल नोटीस वरती काढतो. म्हणजे जेव्हा जप्ती होऊन फिजिकल ताबा बँकेच्या ह्याच्यामध्ये आहे, काय केसमध्ये फिजिकल ताबा नसतो, पण काय केसमध्ये सांकेतिक ताबा दाखवला जातो, ज्याला सिम्बॉलिक पोझिशन म्हटलं जातं. म्हणजे 13/4 नोटीस झाल्यानंतर सिम्बॉलिक पोझिशन मध्ये पण बँक प्रॉपर्टी विकू शकते. जसं की ह्याच्यामध्ये लँड्स येतात, ऑफिसेस येतात, नंतर रेसिडेन्शियल येतं, कमर्शियल येतं. नंबर ऑफ जे कोलॅटरल बँकेमध्ये मॉर्गेज ठेवलं जातं, जसं की होम लोन असेल किंवा मॉर्गेज लोन असेल, प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन असेल, असे व्हेरियस प्रोडक्टमध्ये बँकेकडं कोलॅटरल जे ठेवलं जातं त्याचे विक्रीसाठी. म्हणजे जर इन केस NPA झालं तर बँकचा जो सेकंडरी पार्ट असतो ते ऑक्शन करून त्याची पेमेंट जे आहे ते रिकव्हर केलं जातं. बरं, आलं लक्षात माझ्या. आता मला एक सांगा की एखादी प्रॉपर्टी बँकेकडे जेव्हा येते त्यावेळेस ती NPA केव्हा होते आणि ती ऑक्शन पर्यंत केव्हा पोहोचते? जेव्हा कस्टमर 90 दिवसामध्ये कर्ज परतफेड करत नाही किंवा हप्ते EMI वगैरे पेड करू शकत नाही, त्यानंतर बँक 13/2ची नोटीस पाठवते. 13/2ची नोटीस म्हणजे मला थोडं सांगाल का? 13/2च्या नोटीस मध्ये असं मेन्शन केलेलं असतं की तुमचे एवढे EMI आउटस्टँडिंग आहेत किंवा तुम्ही ते 7 दिवसाच्या पिरियडमध्ये, तर त्यांनी नाही भरले तर पुन्हा 13/4 नुसार त्याच्यावर जप्ती केली जाते. अच्छा. ती प्रॉपर्टी बँकेच्या ताब्यात घेतली. सो सुरुवातीला 3 महिन्यामध्ये जर नाही पे केलं तर ते NPA होतं, आणि मग त्यानंतर ऑक्शनला केव्हा येते ती प्रॉपर्टी? त्याच्यानंतर त्यांना जप्ती केली जाते, पोलीस प्रोटेक्शन वगैरे घेऊन लिगली त्याच्यावर हे केलं जातं, पोझिशन घेतली जाते बँकेकडून. त्याच्यानंतर ते ऑक्शनला काढले जाते. त्याच्यामध्ये पण पेपर नोटीस जाहीर केली जाते
की आम्ही या प्रॉपर्टीची ऑप्शन काढणार आहे. म्हणजे प्री नोटीस सुद्धा ऑप्शनच्या आधी दिली जाते डायरेक्टली. बर, सो अगोदर एक प्री नोटीस दिली जाते पेपरमध्ये ऍड वगैरे करून, त्याच्यानंतर मग ती ऑप्शनला काढते. सो मला एक सांगा की एनपीए झाल्याच्या नंतर ऑप्शनला काढेपर्यंतचा टाइम किती असतो, किती दिवसानंतर ती बँक ऑप्शनला काढते? ते साधारणतः म्हणजे टाइम टॅग नुसार असतात. वर्ष 1.5 वर्षाचा सुद्धा असू शकतो. बरं, म्हणजे असं काही फिक्स नाहीये की एवढाच टाइम ऑप्शनसाठी वगैरे येईल. बरं, आता मला एक सर सांगा की महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किती प्रॉपर्टीज असतील की ज्या ऑप्शनमध्ये येतात, आणि एनपीएचा रेशिओ काय, मला हेही समजायला आवडेल की एनपीए प्रॉपर्टीज किती होतात. आता कसं आहे सर माहिती आहे का, जसं की बँकांच्या जर सेक्टरमध्ये गेलं तर POSB बँक्स आहेत, प्रायव्हेट बँक्स आहेत, कमर्शियल्स बँक्स आहेत, आणि ज्या फॉरेन बँक्स पण आहेत ह्याच्यामध्ये स्टेट वाईज असं डेटा निघतो, किंवा जो पूर्ण ग्रॉस एनपीए असं म्हटलं जातं त्याला, त्याचा लास्ट जो 2021ला रिपोर्ट केला गेला होता तो हायर साईड 9% केला होता. 9% एनपीए होता 2021 मध्ये जो रिपोर्ट केला होता आरबीआयनं. तर त्याच्यानुसार आता जो एनपीए रिपोर्ट केला लास्ट 2025ला म्हणजे 2025ला जो रिपोर्ट केला गेला होता तो 2.58चा होता, की ज्याच्यामध्ये सरफेसी ऍक्ट असेल किंवा अशा बऱ्याच अमेंडमेंट आलेल्या आहेत की एनपीए जे आहे ते मॅक्झिमम रिकव्हरीला प्रोसिजर सोपी करून दिलेली आहे. बरं, पुण्यामध्ये किती असतील बरं? असं पर्टिक्युलर सिटी वाईज नाही भेटत, हा पूर्ण स्टेट वाईज आपण काढू शकतो किंवा म्हणजे कंट्री वाईज असं निघतो. सो महाराष्ट्र स्टेटचं तुम्हाला माहिती की काय पर्सेंटेज? महाराष्ट्राचा 3.58 होता लास्ट रिपोर्ट जो होता, क्वार्टर एंडचा जो होता तो वाला. सो 3.58 तो आपला एनपीए रेट आहे. एनपीए रेटचा रेट. आणि त्याच्यानंतर ऑप्शनला त्यातल्या किती प्रॉपर्टीज ऑप्शनला येतात? ऑप्शनला सर कसं आहे माहितीये का, जेव्हा सिम्बॉलिक म्हणजे 13/4ची नोटीस घेतली जाते, जरी कस्टमर सेटलमेंटही करायला तयार नाही किंवा त्याचं मत मांडायला कोर्टाकडे जात नाहीये, मग त्याच्यानंतर फिजिकल ताब्याची प्रोसिजर केली जाते. ह्याच्यामध्ये पोलीस प्रोटेक्शन आणि नायब तहसीलदार यांना मध्ये मेडिएटर घेऊन ह्या फिजिकल ताबा घेतला जातो. ह्याच्यामध्ये मॅक्झिमम 70% जर का इन केस एखादी केस टू केस असं असेल की बाबा त्याच्यामध्ये बँकेकडून काही चुकी झालेली असेल किंवा जेन्युइन रिझन आहे आपण रिपेमेंट करू शकत नाही, तर त्याच्यामध्ये रिस्ट्रक्चर करून कस्टमर घेऊ शकतो. पण अशा खूप कमी केसेस असतात ज्याच्यामध्ये रिस्ट्रक्चरसाठी कस्टमर अप्लाय करतो किंवा त्याचा ताबा भेटत नाही. जर लिगली काही इश्यू असेल तर डीआरटीला कस्टमर अप्लाय करू शकतो, आणि डीआरटीला जाऊन त्याचं मत मांडण्याची वेळ असते जेव्हा 13/4ची नोटीस होते. म्हणजे सांकेतिक ताब्यावरती पण बँक पहिल्यांदा ऑप्शन कंडक्ट करते, सांकेतिक नंतर मग फिजिकल पोझिशन घेतलं जातं. बरं, आता मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या ज्या प्रॉपर्टीज असतात ज्या ऑप्शनमध्ये येतात, तर या ऑप्शन मधल्या प्रॉपर्टीज मार्केट रेटपेक्षा किती प्राइस कमी मध्ये एखादा व्यक्ती घेऊ शकतो? आता बँकेचा फर्स्ट मोटिव्ह हा प्रॉफिट अर्निंग नसतो. ते आलेले असेट म्हणजे जे कर्ज स्टक झालेलं आहे ते सॉल्व्ह करण्यात असतो, कारण की त्यांचं जे बॅलन्स शीट असतं ते मेंटेन करावं लागतं. बरोबर. त्यासाठी ते 30 ते 40% कमी म्हणजे मार्केट प्राइसच्या कमी किमतीमध्ये सोल्ड आउट करतात, ऑप्शन लावतात असं. तर मला एक सांगा की तुम्ही म्हटलं की 30-40% कमीमध्ये ते देऊ शकतात. मग एखादी बँक 30-40% मार्केट रेटपेक्षा कमी प्राइस मध्ये काय एखादी प्रॉपर्टी सेल करते? सर कमीमध्ये तर सेल करत नाही. बँकेचं कसं असतं, मेन जो इन्कम सोर्स आहे तो इंटरेस्ट आहे. जर तो इंटरेस्ट स्टक झाला किंवा थांबला, म्हणजे आपलं जर लोन दिलेलं आहे त्याच्या बिहाफमध्ये इंटरेस्ट प्लस आपली जी मेन अमाऊंट येते, प्रिन्सिपल येतं, ते येणं बंद झाल्यानंतर बँकेचं जो अर्निंग असतं ते स्टॉप होतं. मग ते कुठंतरी रिकव्हर करायला लागतं. त्यामुळं पहिलं ऑप्शन जे लावलं जातं ना ते मार्केट रेटनुसारच लावलं जातं. मार्केट रेटनुसार जर का ते सेल नाही झाले तर दुसऱ्या ऑप्शनला काही सिनारोमध्ये त्याच्यामध्ये 10%, 5% असं लेस करून प्राइस आपण लावू शकतो. पण त्याच्यामध्ये केस टू केस असं असतं की त्याच्यामध्ये काय इश्यू आहे, कारण की जी एनपीए झालेली प्रॉपर्टी असतात त्याच्यामध्ये काय ॲडिशनल लॅबिलिटी आहे का, त्याच्यामध्ये मार्केट रेट मॅच होत नाहीये का, किंवा ओपन ऑप्शनमध्ये जर का ऑप्शन फेल्युअर गेलेला आहे तर त्याच्यामध्ये रेट जो आहे तो म्हणजे कमी होण्यासाठी त्याला तसं व्हॅलिड रिझन एक रिपोर्ट द्यावा लागतो की बाबा ह्याच्यानुसार तुम्ही ह्याची रेट जो आहे तो हायर साईड, ह्याच्यावरती ॲडिशनल लायबिलिटी, फॉर एक्झाम्पल बिल्डरचे ड्यूज असतील, त्याच्यामध्ये टॅक्स असतो. म्हणजे तो बँकेला स्वस्तामध्ये विकण्याचा मोठो हाच असतो की त्याच्यामध्ये त्यांचा जो थांबलेला प्रिन्सिपल आहे आणि इंटरेस्ट आहे तो रिकव्हर व्हावा आणि तो दुसऱ्या कस्टमरला देता यावा. कारण की ह्याच्यामध्ये जो मेजर डिपॉझिटरचे पेमेंट अडकलं असतं, आणि कोणताही डिपॉझिटर जेव्हा बँकेकडं पेमेंट डिपॉझिट करतो तेव्हा त्याची बॅलन्स शीट चेक करतो. तर ती मिनिमम रिझर्व्ह बँकेच्या नुसार 5% तुम्ही एनपीए अफोर्ड करू शकता, कारण की त्याचा कॅश फ्लोचा रेशो असतो रिझर्व्ह बँकेचा. असे बरेच कॅटेगरीमध्ये बँकेला रन करण्यासाठी
काय मिनिमम आणि मॅक्झिमम असे ठेवलेले कॅपिंग्स आहेत, त्या Capping कॅपिंग आहेत. मेंटेन ठेवायला लागतात, बरोबर. त्यामुळे त्यांना ते सेल आउट करून आपल्यालाही करावं लागतं. बरोबर. आता मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एखादा व्यक्ती जर त्याला ऑक्शनमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर ती प्रोसेस नेमकी काय असते? एखादा सर्वसामान्य माणूस ज्याला एखादी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, घ्यायची आहे स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी, तो कसा काय पार्टिसिपेट या ऑक्शनमध्ये करू शकतो? आता ऑप्शनमध्ये प्रॉपर्टी घेताना सगळ्यात महत्त्वाचा जो हे आहे की त्या प्रॉपर्टीबद्दलचं लिगली इन्फॉर्मेशन पाहिजे. फक्त रेटवरती जाऊन चालणार नाही, फक्त बरोबर. रेटवरती प्रॉपर्टी ओके प्रॉपर्टीचं वाटत मला असं म्हणायचं की प्रॉपर्टीचा लीगल इन्फॉर्मेशन तर नंतर आली, पण मला कळणार कशी की कोणती प्रॉपर्टी ऑप्शनमध्ये आहे ते मला कुठून मला ती माहिती मिळणार की माझ्या एरियामध्ये कोणत्या प्रॉपर्टीमध्ये ऑप्शन चालू आहे? आता जसं- एकदम बेसिक पासून मला सांगा. जसं की आपण पोर्टल पण डेव्हलप करत आहे, ई ऑक्शन एक्सपो म्हणून आपलं पोर्टल राहणार आहे. बरं. त्याच्यावरती आम्ही मंथ वाईज जे आहे ते लिस्ट अपलोड करून पब्लिक करत आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ऑक्शन डेट लक्षात येईल, व्हिजिटिंग डेट लक्षात येईल. तुम्हाला जर का ते प्रॉपर्टीला व्हिजिट करायचे असेल तर ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. सो तुमच्या पोर्टलवरती येऊन त्यांना हो, आम्ही तुम्हाला माहिती- पोर्टलवरती पूर्ण माहिती पर मंथ वाईज आम्ही ते पब्लिश करत आहे असं. ठीक आहे. मग समजा त्याला समजलं की या एरियामध्ये एक प्रॉपर्टी आहे जे ऑप्शनमध्ये येणार आहे, मग पुढची प्रोसेस काय असली पाहिजे त्याची? पुढची प्रोसेस कसं आहे की आमच्याकडं वेगवेगळ्या टीम्स आहेत. जसं की आम्ही एकदा फ्लॅट प्रॉपर्टी दाखवली, समजा वॉट एव्हर फ्लॅट असेल, लँड असेल, त्याची लिगली चेकआउट करून त्यांना एक सर्च काढण्याचं सजेशन देतो. आपण ऑलरेडी सर्च काढलेला असतो, आपण त्यांना तो पण देतो. मग त्याच्या बेसिसमध्ये त्यांची जे ऑप्शनसाठी जे 10% डिमांड ड्राफ्ट लागतो तो आपण त्यांचा घेतो, प्लस KYC घेतो ज्यांच्या नावानं प्रॉपर्टी बीडमध्ये पार्टिसिपेट व्हायचे त्यांचे. त्याच्यानंतरनं एक रजिस्ट्रेशनचा मेल येतो, कारण की मॅक्झिमम ऑप्शन जे आहे ते पोर्टलवरती कंडक्ट केलं जातं. तर ते पोर्टलवरती कंडक्ट केलेलं ऑप्शन आहे, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं की ज्या वेळेस ऑप्शन लाईव्ह होणार आहे त्यावेळेस त्या ऑप्शन पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये पार्टिसिपेटचा ऑप्शन असतो, तिथं पार्टिसिपेट करायचं. नंबर ऑफ लोक तिथं ऑलरेडी असतील किंवा आपण सिंगल असू शकू, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मिनिमम बीड इन्क्रीजचा पण एक अमाऊंट असते, जसं की फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये असेल किंवा 50,000 रुपये असेल, अशी मिनिमम बीड इन्क्रीज होते. जर का 4 ते 5 लोक असतील याच्यामध्ये, तर 4 ते 5 लोकांमध्ये काय होतं की तुम्ही 10,50,000 म्हटलं तर मला वाटलं की प्रॉपर्टीची प्राइस 11 लाखापर्यंत आहे, तर मी 11 लाख करू शकतो असं. म्हणजे नंबर ऑफ लोक बीड लावू शकतात. जसं ऑप्शन पहिलं व्हायचं तसंच ऑप्शन फक्त ई प्लॅटफॉर्मवरती ऑप्शन कंडक्ट केले जातं आता. बरं. आणि त्याच्यानंतर ऑप्शन कंडक्ट झालं, बीड कन्फर्मेशन येतं. ज्या दिवशी ऑप्शन असतं त्या दिवशी आपण H1 जर झालो, म्हणजे हायेस्ट बीडर आपण घोषित झालो, तर आपल्याला एक बीड कन्फर्मेशन लेटर येतं. बीड कन्फर्मेशन लेटर आल्यानंतर ना आपल्याला 24 तासामध्ये रिमेनिंग 15% अमाऊंट भरावी लागते. सो सुरुवातीला 10% भरायची, नंतरच्या 24 तासामध्ये आपल्याला 15%. हा 15%, म्हणजे आपल्याला टोटली 25% भरायला लागते. बरं. आणि या प्रॉपर्टीजवरती लोन होतं का? आता सर केस टू केस जर डिस्कस केलं तर मार्केटमध्ये असं म्हटलं जातं की लोन होत नाही, पण आम्ही आमच्या एजन्सी थ्रू लोन करून देतो. 75%, 70 to 75% आम्ही लोन करून देऊ याच्यामध्ये. म्हणजे आमच्या सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला लोन प्रोव्हाइड केलं जाईल, लिगल कन्सल्ट केलं जाईल, ऑप्शनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी मदत केली जाईल. तुम्हाला प्रॉपर्टीचे काय डिस्प्यूट आहेत ते डिस्कस करून त्याचे रिझॉल्युशन्स काय आहेत ते पहिले सांगितले जातील. म्हणजे इथंपर्यंत आम्ही तुम्हाला कन्सल्ट करून देतो. बरं. मला एक थोडासा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की आजकाल ऑप्शन मध्ये जे प्रॉपर्टी एखादा व्यक्ती घेतो, आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीनं फ्लॅट बुक केला आहे, एखाद्या व्यक्तीनं जागा घेतलेली आहे, कमर्शियल घेतलेलं आहे. बट असं खूप रेअर पाहायला मिळतं की एखाद्या व्यक्तीनं ऑप्शनमधून जागा घेतलेली आहे किंवा ऑप्शनमधून प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा फ्लॅट वगैरे घेतलेला आहे. तर असं का आज याबद्दल लोकांना माहिती का नाही आहे? सर पहिली गोष्ट म्हणजे अवेअरनेस खूप कमी आहे. ऑक्शनची जे प्रोसिजर आहे ना ती खूप कमी आहे सध्या. अवेअरनेस नाहीये. कमी आहे. दुसरी गोष्ट प्रोसिजर कुणाला जी राईट आहे ती माहित नाहीये. DRTची प्रॅक्टिस नंबर ऑफ ॲडव्होकेटची नसते. म्हणजे त्याची प्रोसिजर जी 13(2) 13(4) सरफेसीचा जो ऍक्ट आहे त्याचे अमेंडमेंट जे आहेत ते मॅक्झिमम लोकांना माहीत नसतात. त्यामुळं गायडन्स करणारा मार्केटमध्ये म्हणजे मेन जो आहे तो सोडून बाकी अपवाद जास्त आहेत की बाबा ऑप्शनमध्ये त्याचा तळतळाट असतो किंवा ते प्रोसिजर नाव होत नाही, लोकांना ते मनामध्ये ती फिलिंग म्हणजे असते, भीती आहे. त्यामुळे लोक पार्टिसिपेट करत नाहीत किंवा त्यामुळे त्या प्रॉपर्टीकडे अप्रोच लोकांचा खूप कमी आहे असं. तर मला सांगा की आता तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये ऑप्शनमध्ये खूप साऱ्या लोकांना हेल्प करतायत. मला तुमचं समजून घ्यायचं की तुम्ही या इंडस्ट्रीकडे किंवा या व्यवसायाकडे मी म्हणेल की कसं काय वळालात?
मी आधी लोन मध्ये वर्क करत होतो, म्हणजे जे लोनचे 4 प्रोडक्ट असतात, पर्सनल लोन, बिझनेस लोन वगैरे, त्यामध्ये काम करत होतो. बर. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की जे होम लोन किंवा लॅबमध्ये केसेस आहेत जे आम्ही प्रोव्हाइड करतो, त्याच्यात एनपीए होण्याच्या हे जास्त आहेत, म्हणजे पर्सेंटेज जास्त, रेशो जास्त आहे. रेशो जास्त आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा याच्यात काही हेल्प करता येईल. लोकांना अवेअरनेस कमी आहे, लोकांना इंटरेस्ट आहे की आम्ही घेऊ शकतो, पण ह्याच्यात अफवा जास्त आहेत की बाबा असं होईल किंवा निगेटिव्ह गोष्टी जास्त किंवा मिसगाईड करणारे लोक जास्त आहेत. त्यासाठी आम्ही ठरवलं की बाबा लोकांना त्यांच्या बजेटमध्ये, म्हणजे किंवा कमी इन्कम मध्ये सुद्धा लोक स्वतःची घरं घेऊ शकतात किंवा आपण त्यांना हेल्प करू शकतो, या दृष्टिकोनातून आम्ही हा बिझनेस स्टार्ट केला. त्यातमध्ये आम्ही त्यांना लोन प्रोव्हाइड करणं, किंवा प्रत्येकाकडेच कॅश असतं असं नाही, लोन सुद्धा आम्ही करून देतो. 75% लोन करून देतो, 20 to 25% त्यांचं ओन फंडिंग पाहिजे कॉन्ट्रीब्युशन असं. सो अशी एखादी केस होती का की ज्यामध्ये तुम्हाला समजलं की अरे ही केस तर अडकलेली आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की तुम्ही इकडे हे सॉल्व्ह करू शकता? एक फर्स्ट केस होती आमच्या ह्याच्यात, इथली रावेतची, आत्मीची सॉरी. बर. तर त्या केसमध्ये एकच म्हणजे मालक होता, ओनर. त्यांनी मल्टिपल फ्लॅट्स वेगवेगळ्या ह्यांच्याकडून लोन घेतले होते, वेगवेगळ्या बँक, NBFC कडून. बर. पण तो सोल्ड आउट पण करत नव्हता, पेमेंट पण भरत नव्हता, आणि कमी ह्याच्यामध्ये असल्यामुळे लोक इंटरेस्टेड होती घेण्यासाठी. पण तो लोकांना धमकी देत होता की बाबा तुम्ही घ्यायचं नाही किंवा असं करायचं नाही. पण आपण लिगली त्यांना पोझिशन घेऊन दिलं बँकेकडून, आणि ऑप्शन सुद्धा होईल करून. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना खूप साऱ्या फ्रॉड्सही होतात. एक प्रॉपर्टी 2 लोकांना विकली जाते, किंवा बाहेरच काय करतो की मे बी काही फ्रॉड बाहेर साईड नाही होत असेल. सो तुमचा काही असा अनुभव आहे का की एखादा बाहेरनंच फ्रॉड केलेला आहे, किंवा एखाद्या बिल्डरकडून फ्रॉड होतो? फ्रॉड नेमके कसे होतात त्या सगळ्या प्रोसेसमध्ये? आता सर कसं आहे माहिती आहे का, आता एखादा कस्टमर जर का 50,000 रुपये कमवत असेल तर त्याची एक म्हणजे इलिजिबिलिटी असते. बरोबर. म्हणजे 50,000 कमवत असेल तर तो 20,000 रुपये तर स्वतःच्या घरासाठी वापरत असेल, राहिलेले 30,000 रुपये मध्ये झाले इन्कम व्हायची, EMI ची इलिजिबिलिटी झाली. मग त्याच्या बेसवरती जो लोन बसत आहे तेवढं लोन त्यानं घेतलं पाहिजे. पण काय सिनारो मध्ये असं होतं की बाबा बिल्डरचे सोल्ड आउट होत नाही म्हणून बिल्डरने एखादी प्रोफाईल वापरली, त्याच्यातून फंडिंग ट्रान्सफर केलं, ते प्रोफाईल 2 वर्ष चालवलं किंवा मिनिमम 1 वर्ष चालवलं, त्याच्यानंतर ते NPA मध्ये गेलं. मग जेव्हा रिकव्हरीला असेट येतं तेव्हा कळतं की ह्या सगळ्या ह्याचा जो प्रोफाईल वापरलेला आहे मल्टिपल केसेसमध्ये वापरला. जसं उंडरीमध्ये एक केस होती आमच्याकडं, एकाच माणसाची प्रोफाईल वापरून जवळजवळ 18 ते 19 फ्लॅट मारले होते वेगवेगळ्या. एका माणसाच्या प्रोफाईलवरती 18-19 फ्लॅट कसं काय दिसतील? तर कसं आहे, एलिजिबिलिटी कमी होऊन जाईल. इलिजिबिलिटी कमी होण्यासाठी आहे का नाही, लोन जे आपण बँकेकडून घेतो तेव्हा रिपोर्ट करण्यासाठीचा जो टॅट होता जुना, तो होता 30 ते 45 दिवसांचा. त्याच्याबरोबर आता जर एखाद्याला फ्रॉडच करायचंय तर तो फ्रॉड करताना काय करेल की बाबा सेम टाइमला सेम मल्टिपल बँकांमध्ये लोन अप्लाय करेल, सगळीकडे इलिजिबिलिटी तेवढीच येईल. पण म्हणजे मॉर्गेज करत्या वेळी कसं डिस्बर्समेंट घेताना ह्या बँकेचं पहिलं गेलं, ते सिबिलला रिफ्लेक्ट होण्याचा जो टॅट आहे, तो जो गॅप आहे, त्याच्यामध्ये तो डिस्बर्समेंट वेगळ्या म्हणजे दिवसांमध्ये घेतो, आणि त्यामुळे तो काय होतं माहितीये का, इन्कम वाईज इलिजिबल नसताना पण तेवढे फंड्स बँकेकडून तो रिलीज करून घेतो. मग ह्या सिनारो मध्ये काय होतं, आता ही झाला एक सिनारो की ज्याच्यामध्ये कोलॅटरल तर वेगळे वेगळे आहेत पण बॉरोवर एक आहे. बरोबर. एक सिनारो असा आहे की बाबा कोलॅटरलच एक आहे आणि बॉरोवर पण तोच आहे किंवा मल्टिपल बॉरोवर आहेत. म्हणजे बिल्डरनी तुम्हाला पण विकलेला आहे आणि सेम प्रॉपर्टी दुसऱ्याला पण विकलेली आहे. म्हणजे ह्याच्या मागचा मोठो एक तर बँकेकडचे फंड्स रिलीज करून घेणं असतं, किंवा ह्या सिनारो मध्ये काय होतं की बाबा जो मधला गॅप आहे, जसं की आज 10 तारीख आहे, 10 तारखेला तुमच्याकडून पेमेंट घेतं, 11 तारखेला दुसऱ्या बँकेकडून घेतलं, असं पण काय काय केसेस आहेत केस टू केस. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सोल्ड आउट न झाल्यामुळे आहे का नाही, बिल्डरनी पेमेंट रिलीज करण्यासाठी, बिल्डरच नसतो काही कस्टमर पण असतात की एकच प्रॉपर्टी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वापर करून हे करून घेतात, म्हणजे पेमेंट बँकेकडून रिलीज करून घेतात असे. बरं, मला एक असंही सांगा की याच्यामध्ये सामान्य लोकांचं इन्व्हॉल्वमेंट खूप कमी आहे. मग या ज्या प्रॉपर्टीज आहेत ज्या ऑप्शनमधून येतात ते सगळे लोक बिल्डरच घेतात का सध्या? बिल्डर असे नाही म्हणता येणार, कारण की ह्याच्यामध्ये जो आमचा कस्टमर बेस आहे, काही इन्व्हेस्टरचा पण आहे. इन्व्हेस्टर आहेत जे प्रॉपर्टी पूर्ण फर्निश करतात,
मार्केट रेटपेक्षा थोडी कमीमध्ये भेटलेली असती, फर्निश करतात आणि 2-3 मंथ्समध्ये परत रिसेल करतात. असे पण काही इन्व्हेस्टर लोक आहेत. आता गोल्डमध्ये जसं आपण इन्व्हेस्टमेंट करतो किंवा असे नंबर ऑफ क्रिप्टोमध्ये करतात ज्याच्यामध्ये रिटर्न्स असतात, अशा बऱ्याच साऱ्या इन्व्हेस्टमेंटच्या म्हणजे स्टेजेस आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करून रिटर्न पडतो. असे काही सीड मनी इन्क्रीज करण्यासाठी पण माझ्याकडे इन्व्हेस्टर आहेत की ज्याच्यामध्ये आहे का नाही की आपला पैसा लावतात, ते रिफर्निश करतात आणि सेल करतात प्रॉपर्टी. ग्रेट, खूप छान तुम्ही आयडिया सांगितली जे लोक करतात. सो मग मला सांगा की जर एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी यायचं असेल, समजा मलाच तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी यायचं आहे, माझ्याकडे XYZ अमाऊंट आहे, समजा 20 लाखाचं माझं कॅपिटल आहे, लोन वगैरे ते सगळं अप्रूव्ह होईल, मी जर 20 लाख इन्व्हेस्ट करत असेल आणि तुमची सगळी प्रोसेस असेल, त्या प्रोसेसला किती टाइम लागेल, किती ड्युरेशन लागेल, त्यानंतर ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती व्हायला किती टाइम लागेल, आणि त्यानंतर परत मला जर त्याला रिफर्निश करायचं असेल आणि नंतर सेल आउट करायचं असेल तर त्या पूर्ण प्रोसेसला किती टाइम लागेल. मला ॲट द एंड हे पाहायचं आहे की मी जर 20 लाख इन्व्हेस्ट करतोय तर त्या टाइम पिरियड नंतर त्याचं मला रिटर्न्स किती मिळू शकतात ॲज अ इन्व्हेस्टर. आता सर कसं आहे की आपण जी प्रॉपर्टी बाय करणार आहे त्याच्या प्रोसिजरसाठी आपण जेवढं लवकर रिपेमेंट करू, जसं की आपलं ऑप्शन कंडक्ट झालं, आपलं बिड कन्फर्मेशन आलं, आपल्याला 15 दिवसात पण जर आपण रिपेमेंटचं जे रिमेनिंग 75% पेमेंट आहे आपण लोन करू, अदरवाईज आपण आपल्याकडचे जे फंड्स आहेत ते आपण लावून आपण क्लिअर करू प्रॉपर्टी. जर का 15 दिवसात क्लिअर केली तर आपण रजिस्ट्री नेक्स्ट वीक मध्ये आपण करू शकतो रजिस्ट्रेशनची प्रोसेस. म्हणजे ह्या केसमध्ये काय होईल माहिती का, 20 ते 25 दिवसामध्ये आपण प्रॉपर्टी नील करून आपल्या नावावरती ट्रान्सफर करून पैसे घेऊ शकतो. 1 महिना बघा, एका महिन्यामध्ये ती प्रॉपर्टी आपल्या नावावरती, म्हणजे ऑप्शन डेट पासून तर 1 महिना तुम्ही म्हणता. बरोबर, ऑप्शन डेट पासून 1 महिन्यापर्यंत प्रॉपर्टी माझ्या नावावरती होईल. बरोबर. मग त्यानंतर मग आपल्याला काय जे फर्निचर वगैरे करायचं असेल मग त्यानंतर आपण त्याला सेल आउट वगैरे आपण रिन्युएट जरी केली समजा, म्हणजे नॉर्मली कलर करून जर का सेल आउटच करायचे तर सेल आउटही करू शकतो, अदरवाईज रेंटवरती पण देऊ शकतो. पण नंतर ज्यावेळेस सेल आउट करायचं त्यावेळेस परत काही प्रॉब्लेम्स येतात का? त्यावेळेस म्हणजे सेल करताना मला असा प्रॉब्लेम येऊ शकतो की ही प्रॉपर्टी मी ऑप्शनमध्ये घेतलेली आहे, असं होतं का? सर असं कोणतंही होत नाही, कारण की कसं होतं माहितीये का की बँक तुम्हाला ओनरशिप कम्प्लीट ट्रान्सफर करून देणार आहे. बँकेनं पूर्ण प्रोसिजर पण कम्प्लीट केलेली आहे. ह्या प्रोसिजर फॉलो करताना तुम्हाला रेटमध्ये प्रॉपर्टी घेतल्यानंतर ना सेम जे रिसेलचं ट्रान्झॅक्शन असतं ॲज इट इज बँकेच असतं, फक्त इथं बँक तुम्हाला ओनरशिप देते, त्यामुळे तुम्हाला ते सेल सर्टिफिकेट बोललं जातं. आता बाकी सेल खरेदी खत असं बोलतात, म्हणजे सेल डीड असं बोलतात, कारण की 2 पर्सन देत आहे. इथं फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुम्हाला ओनरशिप ट्रान्सफर करून देत आहे, त्यामुळे ते सेल सर्टिफिकेट होतं. दोन्हीचं व्हॅल्यू पण सेमच आहे, म्हणजे जे सेल डीड होतं आणि सेल सर्टिफिकेट होतं ह्याचं एक्झॅक्टली सेमच व्हॅल्यू असतं. त्यामुळे ते विकताना नॉर्मल ट्रान्झॅक्शन सारखंच आपण ट्रान्सफर करू शकतो दुसऱ्याला. बरं, आता मला थोडंसं तुमच्याबद्दल सांगा की तुमची कंपनी जी आहे ऑक्शन एक्सपो, राईट, ऑक्शन एक्सपो काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, काय काय गोष्टी ग्राहकांना मिळतील तुमच्या थ्रू जर एखादा ऑक्शनमध्ये जर त्यांना इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर? मॅडम बेस्ट आन्सर देतील. प्रॉपर्टी जर कस्टमरच्या म्हणजे कस्टमर इंटरेस्टेड असेल किंवा कस्टमरने आपल्याला जरी सांगितले की माझं एवढं बजेट आहे, मी या एरियात प्रॉपर्टी सर्च करत आहे, तर तुम्ही मला त्याप्रमाणे अरेंज करून द्या. किंवा एखादा सॅलरीड आहे तर तो सांगू शकतो मी एवढी कॅश भरू शकतो, म्हणजे 25% एवढी कॅश भरू शकतो, बाकीचं लोन करून. तर मग आपण प्रॉपर्टी आधी दाखवतो, कस्टमर ओके असेल तर तिथून बिड फॉर्म वगैरे भरतो, तसंच लोन साठी सुद्धा अप्लाय करतो, कारण की त्याला टाइम टाईट असतो. बरोबर आहे. ऑप्शन विन झाल्यानंतर लगेच म्हणजे 15 दिवस म्हणजे ऑप्शन लागायच्या अगोदरच आपण लोन साठी अप्लाय करतो, करू शकतो, इन्कम बाय सँक्शन घेऊ शकतो. म्हणजे जर विन झालं तर पुढे आपण हे प्रोसेस करता येईल. मग प्रॉपर्टी दाखवतो, ऑप्शन साठी बिड फॉर्म भरतो, बिड फॉर्म भरल्यानंतर जेव्हा आपल्याला म्हणजे डीडी भरावा लागतो 10%, तो बँकेत जमा करतो, त्यानंतर ऑप्शन मध्ये पार्टिसिपेट करतो. मग बिड वाढत जाईल किंवा वन सिंगल बिडर पण असू शकतो आपण. त्याच्यानंतर आपल्याला बिड कन्फर्मेशन मेल वरती येतं. त्याच्यानंतर आपल्याला 24 hours मध्ये 25% म्हणजे रिमेनिंग जी 50% अमाऊंट आहे ती पेड करावी लागते. त्याच्यानंतर आपण म्हणजे लगेच कॅश असेल कस्टमरकडे आपण लगेच रिमेनिंग अमाऊंट पेड करून सेल सर्टिफिकेट कलेक्ट करून रजिस्ट्री लावू शकतो. आणि जर लोन करायचं असेल तर लोन सँक्शन घेऊन ते दुसऱ्या बँकेत मॉर्गेज म्हणजे ज्या बँकेत लोन झालंय तिथं सेल सर्टिफिकेट अटॅच करून आपण
सेल्स ऍग्रीमेंट असतं, सेल डीड जमा करून हे करू शकतो. बरं. सो आता मला एक सांगा की या सगळ्या प्रोसेसमध्ये जे होम लोन होतं ते नॉर्मल होम लोनचे रेट अप्लाय होतात की काही वेगळे रेट्स असतात? आता प्रॉपर्टी कोणत्या म्हणजे होम लोनचे पण कसं आहे, जे रेट ऑफ इंटरेस्ट जे कॉर्पोरेशन मध्ये आहे किंवा ग्रामपंचायत मध्ये आहे त्यानुसार त्या अकॉर्डिंगली होम लोनचे रेट्स लागतात. बरोबर. आता मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आज मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीज असतील जे तुमच्यासारखं काम करतात. सो तुमच्याकडेच एखाद्यानं काय हो, एखाद्या ऑडियन्समध्ये एखादा व्यक्ती तुम्हाला पाहतोय तर त्याने तुमच्याकडेच काय हो? आपण पूर्ण प्रॉपर्टीचे डिटेल्स काढतो. म्हणजे आपण फ्रॉड म्हणजे डबल फंडिंग वाली प्रॉपर्टी वगैरे असं काही विकत नाही. कस्टमरचा ट्रस्ट हा इम्पॉर्टंट आहे आणि तो विन करण्यासाठी आपण म्हणजे पूर्णपणे त्यांना डोअर स्टेप सर्व्हिस देतो. त्यांना काय डॉक्युमेंट्स पाहिजे काय नाही, किंवा त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांच्या ॲडव्होकेटशी पण कॉर्डिनेट करायला होतो की तुम्ही विचारून घ्या काय डॉक्युमेंट्स असतील. म्हणजे डायरेक्टली कस्टमर बँकेत गेला तर बँक तसे पूर्ण प्रोव्हाइड करत नाही, तसं आपण पूर्ण डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करतो किंवा प्रोव्हाइड करतो काय लागते काय नाही. आणि पूर्ण डिटेलमध्ये ऑप्शन पार्टिसिपेट करण्यापासून विन करण्यापर्यंत पूर्ण प्रोव्हाइड करतो. तिथपासून सुद्धा विन झाल्यानंतर सुद्धा आपण ॲग्रीमेंट पर्यंत म्हणजे जे रजिस्टर ॲग्रीमेंट असतं तोपर्यंत पूर्ण सुविधा प्रोव्हाइड करतो. त्याच्यात आपण सोसायटी ड्यूज वगैरे आहेत ते सुद्धा क्लिअर करण्यास मदत करतो. म्हणजे आधीच माहिती काढतो आपण की या सोसायटी ड्यूज आहेत, टॅक्स एवढा आहे, लाईट बिल एवढं आहे, ते पूर्ण इन्क्लूड करून देतो. फक्त बँकेत डायरेक्टली कस्टमर गेला तर बँक आहे त्या ह्याच्यात प्रॉपर्टी ऍज इट इज विकते बँक. त्याच्यात सोसायटी ड्यूज टॅक्स वगैरे इन्क्लुडेड नसतात, त्यामुळे कस्टमरला अंदाज येत नाही. पण आपण पूर्ण ड्यूज इन्क्लूड करून ऍग्रीमेंट सकट त्यांना पॅकेज देतो की एवढ्यामध्ये आपण करून. सो म्हणजे तुम्ही पूर्ण लिगली रिस्पॉन्सिबिलिटी घेता की त्या प्रॉपर्टीवरती म्हणजे काही दुसरे फ्रॉड किंवा काही गोष्टी होणार नाहीत, लिगली ती प्रॉपर्टी पूर्णपणे क्लिअर असेल आणि त्या व्यक्तीचं ते ट्रान्झॅक्शन असेल ते स्मूथली होईल याची तुम्ही पूर्ण खात्री घेता. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्यामध्ये तुमची फीस कशी असते, तुम्ही किती चार्ज करता? डिपेंड्स केस टू केस. आता डोअर स्टेप सर्व्हिसमध्ये जसं मॅडमने सांगितलं का नाही की ज्याच्यामध्ये आम्ही बाकी एजन्सीमध्ये ना आमच्यामध्ये डिफरन्स हाच आहे, आमचा बॅकग्राऊंड जो आहे तो लोनचा आहे बेसिकली. आणि कस्टमरला प्रॉपर्टी घ्यायची असते पण लोन जे आहे ते म्हणजे होईलच किंवा त्याची डेडलाईन असल्यामुळे त्या टाइम फ्रेम मध्ये होणं लय गरजेचं असतं. त्यामुळे आपण जसं मॅडम म्हटलं की इन प्रिन्सिपल सँक्शन आम्ही आधीच घेऊन ठेवतो, त्याची इन्कम वाईज इलिजिबिलिटी घेऊन ठेवतो आणि रिमेनिंग जे 75% जो डेडलाईन आहे त्याच्यामध्ये जो लिगलचा पार्ट असतो दुसऱ्या बँकेचा किंवा सेम बँकेचा तो त्या डेडलाईन मध्ये म्हणजे त्या टाइम फ्रेम मध्ये कम्प्लीट करून घेण्याचं ही एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. आपण जेव्हा कस्टमरला प्रॉपर्टी दाखवल्यानंतर सेकंड स्टेज येते आपण त्यांना लिगली डॉक्युमेंट्स देऊ, ते डॉक्युमेंट्स तेही एकदा चेक करतील, आम्ही ऑलरेडी सर्च काढलेला आम्ही त्यांना त्यासोबत देऊ. बरोबर. मग हे केस टू केस आहे ते आमच्याकडे कसं आहे, आता काही सिनारोमध्ये असं आहे की बाबा तुमच्या सोसायटीमध्ये पण प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला ते ऑप्शन मध्ये घ्यायचे, मग त्याच्या पण गाईड आम्ही तुम्हाला देतो की बाबा जसं की याच्यामध्ये तुम्ही किती अमाऊंट पर्यंत गेला पाहिजे. कारण की हा इमोशनल डिसिजन नसतो की बाबा आपल्या बाजूची प्रॉपर्टी आहे पण आपल्याला मार्केट रेट तोडून, कारण की ऑप्शन मध्ये गेल्यानंतर ना जी बीडी इन्क्रीज होते ते इमोशनल बेसिसवरती होते की ईर्षेवरती केले जाते. ते असं नाही झालं पाहिजे की बाबा एक व्हॅल्यू असते गोष्टीची की बाबा मला ही ह्याच्यापर्यंतच परवडत आहे. तो डिसिजन हा इमोशनल नसला पाहिजे, प्रॅक्टिकल असला पाहिजे की बाबा मला ही वस्तू इथपर्यंतच परवडत, बाबा पुढचा वाढवतोय म्हणून आपण वाढवली पाहिजे, ही कन्सेप्ट चुकीची आहे नाही का. मग त्यासाठी आपण त्यांना सांगतोय बा सर तुम्ही इथपर्यंत ती प्रॉपर्टी घेऊ शकता. त्यासाठी लागणारा जो डोअर स्टेप सर्व्हिस आहे, असं बीड फॉर्म असेल, टेंडर फॉर्म असेल, ऑप्शन कंडक्ट करण्यासाठी जी मदत लागणार आहे, ऑप्शन कंडक्ट कसं करायचं, बीड कशी इन्क्रीज करायची, कुठंपर्यंत जायचं, कुठं थांबायचं, इथंपर्यंतच्या गाईडलाईन आम्ही त्यांना देऊ. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जो मेजर आता 25% समजा आपल्याकडे आहे ऑलरेडी, पण 75% जो बाहेरून घ्यायचं ते कन्फर्म करून द्यायचं. म्हणजे तो टाइम फ्रेम मध्ये बसवून आपल्याला डिस्बर्समेंट घ्यायची, इथंपर्यंतच्या ज्या गाईडलाईन्स आहेत टाइम फ्रेम मध्ये ते रिमेनिंग 75% नाही मिळालंय तर मग ते ऑप्शन कॅन्सल होतं. ऑप्शन कॅन्सल होतं असं नाही, ती जी अमाऊंट आहे ती सरेंडर होते म्हणजे बँकेकडे राहते, ते टाइम फ्रेम मध्ये होणं गरजेचं आहे. सो असं कधी होतं का की एखाद्या व्यक्तीने 25% भरले पण त्याला ते 75% अरेंज नाही करता आले किंवा अप्रुव्हल्स नाही मिळाले किंवा लोन अप्रूव्ह नाही आलं? पण मॅक्झिमम तरी ट्राय करतो लोन होण्यासाठी, पण डिपेंड्स करतं की कस्टमर किती सपोर्ट करतो आपल्याला. जर कस्टमरनी म्हणजे आम्ही सांगतो की एवढ्या टाइम मध्ये जर तुम्ही नाही भरले किंवा तुम्ही सपोर्ट व्यवस्थित नाही केला तर नाही म्हणजे ती अमाऊंट सरेंडर होऊन जाईल, ती कस्टमरची रिस्पॉन्सिबिलिटी.
आपण त्याच्यात काय करू. सो होऊ शकतं तसं. असं मॅक्झिमम केसमध्ये असं होतं की तुम्ही जो प्रश्न विचारला होता की ज्याच्यामध्ये सरेंडर होती का, तर होती अमाऊंट सरेंडर. जर का आपण प्री प्लॅन घेऊन चाललो नाहीये, कारण की टर्म्स सगळ्यांना असतात, 15 दिवस तर असे निघून जातात, कारण की आपल्या खिशातले जे 25% आहे ते आपण इमिजिएट देऊ शकतो, पण ते बाहेरचे ते डिपेंडन्सीवरती आहेत ना. मग ते मॅक्झिमम केसेसमध्ये असं आहे की बाबा ते होतं, जर का व्यवस्थित गाईड आणि व्यवस्थित जर का रूट वरती केस नसेल ना तर ते होतच. 15 दिवसामध्ये जर तुम्ही नाही केलं, आपण रिक्वेस्ट लेटर देऊन अजून 15 दिवस इन्क्रीज करून घेऊ शकतो, पण लिगल अँड टेक्निकल गोष्टी जर का दुसऱ्या बँकेनं क्लिअरन्स नाही दिला तर डिस्बर्समेंट होत नाही. सो मग ते पैसा परत त्याला ते पेमेंट फोरफ्रीट मारतात, त्याला बेस्ट वर्ड जो आहे तो फोरफ्रीट अमाऊंट होते, कारण की तुम्ही ऑप्शनच्या टर्म्स कम्प्लीट करू शकला नाही, त्यामुळे ती अमाऊंट फोरफ्रीट केली जाते. आणि असे बऱ्याच केसेस मध्ये बघितलेले आहेत, कारण की ऑप्शन मध्ये फक्त आम्ही आमच्याच केस बघत नाही, मार्केट मधले येतात किंवा काय असतात की बाबा ज्यांना गायडन्स नसतो, पण ऑप्शन मध्ये ईर्षेवरी घेतलेलं असतं. जसे ऑप्शन चालू झाले 1 करोड पासून, म्हणजे रिझर्व्ह प्राइस जे 1 करोड आहे तशीच आपण पुढे वाढवत गेलेलो आहे, फक्त ईर्षेवरती, प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन नाहीये. पण जेव्हा भरण्याची वेळ येते तेव्हा तो 1-1 रुपया भरावाच लागतो. ज्याने बीड कन्फर्म केलेली आहे शेवटची, हायेस्ट बीडरला ते पेमेंट भरावंच लागतं. त्यामुळे आपण जी बीड करतोय ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली, की ते पेमेंट आपण खरंच क्लिअर करू शकतो का. की आज आपल्याला वाटतं की बाबा पुढच्याला प्रॉपर्टी भेटली नाही पाहिजे, कारण असं होतं की बाबा बीड पर्यंत येतोपर्यंत त्यांचा माइंडसेट ठरलेला असतो, पण बीड मध्ये आल्यानंतर ना काही केसमध्ये असं पण झालेलं आहे की बाबा ईर्षेवरती बीड वाढवली आणि परत बीड भरायलाच नाही, पण ते 25% अमाऊंट बँक फोरफ्रीट करू शकते. हा पूर्ण राईट्स ऑथोराइज पर्सनला असतो. बरोबर. मला एक सांगा की तुम्ही आतापर्यंत किती प्रॉपर्टीज तुमच्या थ्रू ग्राहकांनी घेतल्या असतील? म्हणजे मॅक्झिमम लास्ट म्हणजे फायनान्शियल इयर मध्ये आम्ही 12 ते 15 करोड पर्यंत आम्ही सेल केलेले आहेत. 12 ते 15 करोड? हा, म्हणजे सेल व्हॅल्यू जी तुम्ही सांगताय, सेल व्हॅल्यू जे आहे तो 12 ते 15 करोडचा आहे. मग आमचं ह्या इयरचं जे म्हणजे आमचं टार्गेट आहे तो मिनिमम 50 करोडचा आहे फायनान्शियल इयरचा. तो ह्यासाठी आहे की मागच्या वर्षी आम्ही 1 मध्ये होतो, आता 2 मध्ये ह्यासाठी आहे की बाबा आमचं विथ एक्सपिरियन्स घेऊन हा अॅन्युअल टर्नओव्हर असणार आहे, की बाबा आम्ही तेवढं क्रॉस करण्याची कॅपॅबिलिटी ठेवतो. जसे जे छोटे छोटे आमचे प्रॅक्टिसेस होते ते क्लिअर होत गेलेले आहेत, त्यामुळे आता प्रॅक्टिस अशी झालेली आहे की बाबा जो रूट कॉज आहे तो फायनलाइज होत आलेला आहे. अशी एखादी केस की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप ट्राय केलं बट ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीला नाही मिळता आली, जे तुम्हाला वाटतं की ते फेल झालं? असं आहे ना, बरेच आहेत की बाबा आपण बऱ्याच इन द सेन्स की बाबा मिनिमम केसमध्ये काय होतं, आपण प्रॅक्टिस केलेली असते, आपण बीड पण ठरवलेली असते की बाबा 22 लाखापर्यंत हे प्रॉपर्टी सोल्ड आउट झाली पाहिजे. पण काही लोक असतात ओपन प्लॅटफॉर्मवर येतात, म्हणजे तेवढं एज्युकेटेड नसतात ह्या प्रोसेस बद्दल, बरोबर नाही का, की बाबा ही प्रोसेस कुठपर्यंत गेली पाहिजे किंवा कशी कंडक्ट केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये क्रॉस बीड कोणी, कसं ओपन प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही बोलाल 25 लाख रुपये, मला वाटते 22 लाख रुपये, तर मी 22 लाखापर्यंत जाणार ना, बरोबर ना. मग अशा केसमध्ये इमोशनली डिसिजन घेऊन 3 लाख रुपये वाढवण्यात काय मजा नसते, किंवा काही लोकांना ऍडिशनल लायबिलिटीज माहित नसतात, ओपन प्लॅटफॉर्म वरून येतात आणि ओपन प्लॅटफॉर्म म्हणजे की बाबा गाईड नसतो, 22 लाख रुपये 20 लाख रुपये प्राइस आहे, ठीक आहे 20 लाख रुपये आपण घेऊ शकतो, त्याचा माइंडसेट तेवढाच असतो, पण त्याला ते ऍडिशनल लायबिलिटी असते, जसं की प्रॉपर्टी टॅक्स असेल, पेंडिंग सोसायटी असेल, नंतर ना त्याच्यासोबत आपल्याला रजिस्ट्रेशनला काय कॉस्ट येणार आहे. मग ती कॉस्ट जी आहे का नाही ती कधी कधी लॅप पण होते. काही प्रॅक्टिसमध्ये अशा केसेस पण आहेत की बाबा मार्केट कॉस्टला म्हणजे त्या लोकेशनला जी प्रॉपर्टी आहे 10 लाखाचीच होती, पण ऑप्शन मध्ये ईर्ष्या लागल्यामुळे ती प्रॉपर्टी 15 लाखापर्यंत गेलेली आहे. पण कसं आहे, इन्व्हेस्टर किंवा एखादा डिसिजन जो घेतो का नाही तो इमोशनल घेऊन म्हणजे त्याचा उपयोगाचा नाही, बरोबर, कारण की आपल्याला शेवटी तिथेही पैसे द्यावे लागतात. करेक्ट आहे, असं आहे. करेक्ट आहे. सो मग तुम्ही ज्यावेळेस एखादा प्रॉपर्टी सजेस्ट करता त्यावेळेस या गोष्टी सांगत असाल ना की यावरती प्रॉपर्टी टॅक्स आहे किंवा मेंटेनन्स ठरलेला आहे किंवा ज्या काही गोष्टी असतील ते ऍडिशनल त्या व्यक्तीला पे करावे लागतील, हे तुम्ही सांगता? आपण एजन्सीचा हाच बेनिफिट आहे की प्रॉपर्टीचे काय लिटिगेशन्स असतील तर ते तुम्हाला क्लिअर करून देतील, कारण की बँक पर्सनसाठी पूर्ण एक्सेल असतं, पूर्ण नंबर ऑफ प्रॉपर्टी त्यांना सेल करण्याचं टार्गेट असतं. ते माहिती पण नसेल की याच्यावरती काय काय एक्स्ट्रा गोष्टी आहेत, आणि असेल तरी मे बी सांगत नसतील. नाही, सांगत नसतील म्हणजे अवेअरनेस, त्या प्रॉपर्टीचा अभ्यास कमी असतो, कारण की एका बँकरच्या बकेटला मिनिमम 60 ते मॅक्झिमम 250-250 करोड म्हणजे 250 केस असतात, प्रॉपर्टीज असतात. मग तो केस टू केस जाऊन तेवढा सर्च करेल, माहिती करून घेईल एवढं नाहीये.
मग आपल्याकडे कसं असतं, आपण सिलेक्टिव्ह प्रॉपर्टीज घेतो, त्याच्यावरती वर्किंग करतो, त्याच्यानुसार कस्टमरला कन्सल्ट करतो की बाबा तुम्ही सर ही प्रॉपर्टी घेऊ शकता, एवढ्या रेटपर्यंत आपण जाऊ शकतो याच्यामध्ये, नाही का. म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम हे दोन्ही कॅपिंग आम्ही त्यांना देऊ शकतो. बरं, म्हणजे आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट केस मला सांगू शकाल की एखाद्या प्रॉपर्टी एखाद्या कस्टमरला खूप म्हणजे बेस्ट प्राइसमध्ये मिळाली असेल? आता मॅक्झिमम जेवढे कन्सल्ट करतो आम्ही त्यातले 70% कस्टमरला मी बेस्टच अचीव्ह करून दिले. 70% कस्टमरला. मग त्याच्यामध्ये त्याचं पेमेंट कुठं कुठं वाचू शकतं, जसं की स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन असेल, किंवा सोसायटीमध्ये आपण कसं टॅकल करू शकतो. कारण की सोसायटीला किंवा कोणत्याही बिल्डरला ड्यूज निगोशिएट करणारे, आता एखादा नॉर्मल पर्सन असेल तर नॉर्मल पर्सनचं काय होतं की त्याला निगोसिएशन जमत नाही की बाबा बरोबर बेस काय आहे, आपण काय ऑफर केलं पाहिजे, हे आपण गोष्टी माहित नसतात. करेक्ट. मग त्यासाठी निगोसिएशनसाठी एक कॅपिंग असतं की बाबा एवढं राहिलं सर, तुम्ही एवढा इंटरेस्ट घ्या आणि एवढ्यामध्ये ते सेटल करा. हे जी सेटलमेंट आहे, आता बँक विकणार बँकेच्या रिकव्हरीसाठी, पण त्याच्या प्रॉपर्टीवरती बाकीच्या ऍडिशनल लायबिलिटी ज्या आहेत त्या कशा निगोशिएट होऊ शकतात किंवा खरंच निगोशिएट होण्यासाठी काय आहेत का, ह्या सगळ्याचं वर्किंग करून आपण कस्टमरला सांगतो. मला एखादं ऍक्च्युअल एक्झाम्पल सांगा ना की एखादी प्रॉपर्टी, भले कस्टमरचं नाव नाही सांगितलं तरी चालेल, की ही प्रॉपर्टी आहे आणि या रेटमध्ये ती मिळाली, आणि मार्केट रेट त्याचं काय होतं? आता सर आम्ही एक केस केली होती, म्हणजे पिसोळीमध्ये एक केस होती. त्याचा मार्केट रेट मॅक्झिमम 65 लाख पर्यंत जात होता. त्याच्यामध्ये ऑक्शन रिझर्व्ह प्राइस जी होती ती 45 लाखापर्यंत होती. पण त्याच्यामध्ये ऍडिशनल लॅबिलिटी, सोसायटी आणि ड्यूज दोन्ही पकडले तर मॅक्झिमम 8 लाखापर्यंत जात होते, 52 लाख रुपये. आणि त्याच्यामध्ये बाकी म्हणजे रजिस्ट्रेशनचा चार्ज जो होता तो 3 ते 3.5 लाखापर्यंत जात होता. 55 पर्यंत. म्हणजे 6 लाखासाठी किंवा 10 लाखासाठी ती प्रॉपर्टी घेणं वर्थ नव्हतं, नाही का. मग त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये आम्ही वेवर 2% घेऊन आम्ही त्याला ते पेमेंट वाचवलं, पहिली गोष्ट. नंतर न सोसायटीमध्ये निगोसिएशन्स केले आणि बिल्डरचा जो इंटरेस्ट होता तो वेवर घेऊन आम्ही त्याला त्याच्यामध्ये जो डेंट जात होता 8 लाखाचा तो आम्ही कमी करून घेतला. सो म्हणजे प्रॉपर्टी जी 55 गेली असते ती प्रॉपर्टी 47-48च्या आसपास तुम्ही कस्टमरला मिळवून दिली, आणि ज्याचा ऍक्च्युअल रेट 65 होता. 65 लाख रुपये होता. ओके, एक मला सांगा की एखादा नॉर्मल सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा ऑप्शनमध्ये पार्टिसिपेट करतो, पहिल्यांदा मे बी ऑप्शनमध्ये आला असेल, तर तो काय चुका करतो ज्या त्याने टाळाव्यात? म्हणजे रॅन्डमली ओपन मार्केटमधून एखादा कस्टमर अमाऊंट किंवा जी रिझर्व प्राइस आहे ती बघून पार्टिसिपेट करतो, पूर्ण प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन घेत नाही किंवा बाबा डबल फंडिंग आहे किंवा काय आहे त्यानुसार, किंवा एखादं लोन करायचं असेल टाइम लिमिटमध्ये, त्या दिलेल्या टाइम फ्रेम मध्ये त्याला जर अमाऊंट पेड करता आले नाही तर अमाऊंट फ्रीज होण्याची शक्यता असते. दुसऱ्या गोष्टी पूर्ण म्हणजे हे करू शकत नाही. आता एखादा व्यक्ती ईर्षेवर वाढवते, त्याला कधी कधी अंदाज असं नसतो की आपण एवढं वाढवतोय, जर एखादं बॅकआउट झालं त्यातून तर ती अमाऊंट आपल्यालाच भरावी लागते. बरोबर आहे. अजून ड्यूज वगैरे असतात, सोसायटी ड्यूज, टॅक्सेस जे आहेत ते माहित नसतात, किंवा लाईट बिल कधी कधी 10,000 रुपये ते 1 लाखापर्यंत लाईट बिल असतं, ते माहित नसतं लोकांना. त्यामुळे कुठे ना कुठे ते अडकले जातात, किंवा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनला किती खर्च येईल किंवा काय माहित नसतं. बरोबर. त्यामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम येतात. बरं, तुम्ही ज्यावेळेस या बिझनेसमध्ये आला किंवा या सर्व्हिसेसमध्ये तुम्ही आलात, त्यावेळेस तुम्हाला काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले? या फील्डमध्ये आल्यावर कधी कधी बँकर सपोर्ट करत नव्हते आम्हाला, म्हणजे का? कीज अरेंज करून देणं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर दाखवायचं असेल तर. त्यामुळे आम्ही नंतर बॉन्डिंग वाढवत गेलो बँकरशी. नंतर म्हणजे पूर्ण म्हणजे त्यांचा जेव्हा विश्वास आला की हे सोल्ड आउट करू शकतात किंवा आपल्याला हेल्प करू शकतात एनपीए मधून असेट बाहेर काढण्यासाठी, तेव्हा त्यांनी म्हणजे सपोर्ट करायला चालू केले की कीज अरेंज करून देणं, किंवा आपल्याला आधी डॉक्युमेंटेशन घेण्यासाठी इश्यू येत होता की ही प्रॉपर्टी मध्ये आम्ही इंटरेस्टेड आहे किंवा आमच्याकडे बायर आहे तर आम्हाला डॉक्युमेंट्स द्यावे करायला, तर ते पण लवकर टाइम टू टाइम मिळत नव्हते. आता म्हणजे टाईप जास्त वाढल्यामुळे किंवा सपोर्ट सेल्स वाढल्यामुळे. ठीक आहे, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आता पुढचं 5 वर्षामध्ये तुम्ही भारताचं हे जे ऑक्शन मार्केट आहे याला कसं पाहताय? कमर्शियल असू द्या किंवा रेसिडेन्शियल असू द्या किंवा आपलं जमीन व्यवहार जे काय असतं ते असू द्या, तर याला तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये कसं पाहताय? एनपीएचा रेशो डिजिटलायझेशनमुळं मॅक्झिमम जो आहे तो जेवढं डिजिटलायझेशन होत आहे तेवढं प्लॅटफॉर्ममध्ये इश्यूज पण चालू आहेत. बरं, म्हणजे जसं की आज आरबीआयनं असा लॉ केला किंवा ॲबिटमेंट केली कायद्यामध्ये, तर कस्टमर किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला फ्रॉडच्या ॲडव्हान्समध्येच माहीत असतं की आपण अशी प्रॅक्टिस केल्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये सापडणार नाही. बरोबर. मग त्यानुसार एनपीए तर चालूच आहेत, फक्त ह्याच्यामध्ये अवेअरनेस होऊन. तुम्हाला असं वाटतं की एनपीएचा रेशो वाढत जाईल?
वाढत जाईल असं नाही, पण वाढू पण शकतो. कारण की कसं आहे की लोक आता जेवढे जॉब लॉस चालू आहेत किंवा जेवढे आहेत तर लोक पैसे घेण्यासाठी किंवा पैसे वापरण्यासाठी बँकेचे डिपॉझिट्स आता सध्या तरी एवढे इझिली हे करत आहेत, टॅकल करत आहेत की फंड्स पाहिजे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. मग ते प्रोफाईल वापरून करतील, डबल फंडिंग करून करतील. मग ह्याच्यामध्ये डिजिटलायझेशन एवढं होणार आहे. जसं की आम्ही एजन्सीमध्ये डेव्हलपमेंट म्हटलं तर एजन्सीमध्ये डेव्हलपमेंट आम्ही अशी करणार आहे की आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणत आहे, डोअर स्टेप सर्व्हिस आणत आहे. त्याच्यामध्ये लिगली कस्टमरला जेवढं अवेअरनेस करता येईल, म्हणजे अबाउट सर्पेसी, ऑक्शन प्रोसिजर, म्हणजे एकदम फ्रेंडली ट्रान्झॅक्शन जसं होतं नॉर्मल ट्रान्झॅक्शन तसं सिम्प्लिसिटीमध्ये आणि ट्रान्सपरंट आम्ही करून देण्याच्या प्लॅनमध्ये आहे. बरं. सो पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही या गोष्टी तुमच्या प्लॅटफॉर्मवरती करणार आहात. अजून काही सर्व्हिसेस ऍड करणार आहात तुमच्या प्लॅटफॉर्मवरती? डोअर स्टेपमध्ये आपण जर का तुमच्या लोकेशनमध्ये जर का कुठली सरेंडर प्रॉपर्टी असते त्याची व्हॅल्युएशन बँकेला कसे ऑफर करू शकतो, कितीपर्यंत केलं पाहिजे, ॲक्च्युअल मार्केट रेट काय आहे. कारण की जर का हा कस्टमर इन्व्हेस्टर असेल तर मिनिमम केसमध्ये त्यांना माहिती असतं. पण हाच कस्टमर जेव्हा स्वतःच्या सोसायटीमध्ये एखादा फ्लॅट सीज आहे तर त्यांना ऑफर किती दिली पाहिजे, कुठंपर्यंत गेलं पाहिजे, म्हणजे कुठंपर्यंत बीड केली पाहिजे, ह्या गोष्टीची माहिती नसते. किंवा बँकेला अप्रोच कसं केलं पाहिजे, किंवा ती प्रॉपर्टी सोडून आपण आपल्या नावावरती ट्रान्सफर कशी करून घेऊ शकतो, त्याचे प्रोसिजर काय आहे. मग तो ऑप्शनचा डेटा तुम्हाला बघायला कुठं भेटेल, त्यासाठी आम्ही पोर्टल डिझाईन करत आहे. अशा वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस आम्ही वाढवत आहे. तसं ऍडव्हर्टायझिंगचे असेल, कस्टमर अप्रोच करण्यापर्यंत. जसं की आम्ही सुरुवात केली होती तेव्हा तेवढ्या बँक्स आम्हाला अप्रोच देत नव्हत्या, कारण की आमचा सेल जो होता तो खूप कमी होता आणि तेवढं मार्केटला ट्रस्ट पण नव्हता. जसा सेल वाढत तसं लोक ट्रस्ट ठेवत गेले. जसं रेफरल लीड्स आहेत मार्केटमध्ये, ज्यांचे आम्ही कामं पूर्ण केलेले आहेत त्यांच्याकडून रेफरन्स येत आहेत की बाबा तुम्ही ह्यांना प्रॉपर्टी द्या, हे पण प्रॉपर्टी शोधत आहेत. कारण की त्यांचा काहीतरी अमाऊंटचा बेनिफिट झालेला असेल. अशा पद्धतीनं मग कस्टमर रेफरल बिझनेस आहे बऱ्यापैकी, जो की जेव्हा सुरुवात केलं होतं तेव्हा कस्टमर नव्हता, प्रॉपर्टी नव्हती, किंवा केव्हा प्रॉपर्टी होती तेव्हा कस्टमर नव्हता. मग त्याच्यामध्ये खूप टाइम द्यायचा. आता अशा लेवलला आहे की मॅक्झिमम केसेसमध्ये आम्ही लीड प्रोव्हाइड करत आहे बँकेला, त्यामुळे बँकेचा ट्रस्ट पण आहे आता सध्या. ग्रेट. मला असं वाटतं की हा बँकेसाठीही चांगला जो तुमचा बिझनेस मॉडेल आहे ते ब्रिज आहे इन बिटवीन बँक अँड कस्टमर. एक्झॅक्ट. बरोबर. आणि ज्यामध्ये तुम्ही दोघांनाही सॅटिस्फाय करतायत. कस्टमर ही हॅपी असणार आहे आणि बँक हॅपी असणार आहे. त्यांचा एनपीए क्लिअर झालं आणि कस्टमरला जो प्राइस आहे, मार्केट व्हॅल्यू आहे, त्या मार्केट व्हॅल्यूपेक्षा 20%, 30% किंवा 10% जरी मार्केट व्हॅल्यूपेक्षा कमी मिळाली तर त्यासाठी तो खुशच असणार आहे. सो मी ही ऑडियन्सला सांगेल की जर तुमच्यापैकी कोणाला एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये, लोकेशनमध्ये तुम्ही प्रॉपर्टी पाहत असाल किंवा इन्व्हेस्टमेंटचा तुमचा प्लॅन असेल, तुम्ही मॅमला, सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करेल. तुम्ही स्वतः त्यांना भेटा, तुमच्या लेवलवरती इन्क्वायरी करा, चेक करा, त्यांचा एकदा सजेशन नक्कीच घ्या. मला या गोष्टीची खात्री आहे की ज्या प्रकारचा त्यांचा अनुभव आहे, लोन क्षेत्रातला असेल, ऑप्शन क्षेत्रातला त्यांचा जो अनुभव असेल, त्या अनुभवाचा तुम्हाला तुमच्या प्रोसेसमध्ये, तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये नक्कीच फायदा होईल. सर धन्यवाद, तुम्ही आज बोल मराठीला टाइम दिला आणि आज ऑडियन्सला तुम्ही एका वेगळ्या इन्व्हेस्टमेंट थ्रू आपण इन्व्हेस्ट करू शकतो, एका माध्यमातून इन्व्हेस्ट करू शकतो आणि ऑप्शनबद्दल तुम्ही अवेअरनेस जे सांगितलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा नक्कीच आभारी आहे. थँक्यू सो मच सर. ई ऑप्शन एक्सपो तर्फे पण थँक्यू सो मच. ठीक आहे सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.